आणि आपल्या शिकण्यासाठी जो भेटलेला शुभवर्तमान आहे ते शुभवर्तमान आहे मार्गभूत शुभवर्तमान, त्याचा 14 नंबरचा अध्याय 3 वचनापासून, मार्गभूत शुभवर्तमान त्याचा 14 नंबरचा अध्याय 3 वचनापासून 9 पर्यंतची वचने आज आपण ऐकणार आहोत आणि त्यावर एक थोड्या वेळ आपण देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो आहोत. कोणाला मिळालं? मार्गभूत शुभवर्तमान त्याचा 14वा अध्याय 3 वचनापासून काही वचने आपण. तो बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी जेवायला बसला असता. तो बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी जेवणास बसला असता कोणी एक स्त्री जटामासीच्या फार मौल्यवान सुगंधी तेलाने भरलेली अलाबास्त्र कुपी घेऊन आली. कोण एक स्त्री जटामासीच्या फार मौल्यवान सुगंधी तेलाने भरलेली अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिने ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावर ओतली. तिने ती कुपी फोडून त्याच्या मस्तकावर ओतली. तेव्हा कित्येक जण आपसात चढ पडून म्हणाले, तेव्हा कित्येक जण आपसामध्ये चढ-पडून म्हणाले, या सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी केली? या सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी केली? कारण हे सुगंधी तेल 300 पेक्षा अधिक रुपये हे सुगंधी तेल 300 रुपयापेक्षा अधिक रुपयास विकून ते गोरगरिबास देता आले असते. असे ते तिच्याविषयी कुरकुर करत होते. परंतु येशू म्हणाला, हिच्या वाटेस जाऊ नका, हिला त्रास देऊ नका. हिला त्रास का देता? हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केलं आहे. गोरगरीब नेहमीच तुमच्या बरोबर असतात व पाहिजे तेव्हा तुम्ही त्याचं बरे करू शकता. परंतु मी तुम्हा बरोबर नेहमीच आहे. परंतु मी तुम्हा बरोबर नेहमीच आहे असे नाही. तिला जे काही करता आले ते तिने केले आहे. तिने उद्धार कार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंध द्रव्य लावले आहे. तिने माझ्या शरीराला अगोदरच सुगंधी द्रव्य लावला आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व जगात जेथे सुवार्ताची घोषणा करण्यात येईल तेथे हिने जे केले आहे ते हिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल. ऐका शांत वाचा. प्रभू येशू ख्रिस्त बेथानी इथे गेला आणि बेथानी इथे गेल्याच्या नंतर शिमोन नावाचा कोण एक कुष्ठरोगी आहे त्याच्या घरी जेवणासाठी गेला. देवाचं पवित्र वचन सांगतं, मोशेचं नियमशास्त्र सांगतं, ज्या कोणाच्या अंगावर कोणाचा डाग असेल, ज्याला कोणाला कुष्ठ असेल, ज्याला कोणाला महारोग असेल, त्या व्यक्तीने गावाच्या बाहेर राहावं. त्याने कोणाच्या दृष्टीस पडू नये, त्याने कोणाला दिसू नये. जर कोणास हा महारोगी जर दिसला तर ज्याला दिसला आहे त्या माणसाने त्याला धोंडमार करा. बघा, महारोगी जर दिसला, कुष्ठरोगी जर दिसला तर त्याला धोंडमार करावी. हा मोशेचा नियमशास्त्राचा आदेश आहे. दिसताच क्षणी त्याला धोंडमार करा. आणि या महारोग्याने काय करायचंय? कुष्ठरोग्याने, या कुष्ठरोग्याने एक काम करायचंय. आपला खालचा ओठ
दातात दाबून धरायचा आणि एक जप करायचा. काय म्हणायचं त्याने? फक्त अशुद्ध 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 म्हणत राहायचं. डोक्याचे केस तोडायचे आणि मरेपर्यंत तो दिसताना त्याला धोंड मार करायची, दगडाची रास करायची आणि त्याच दगडाच्या राशीत त्याला पुरून टाकायचं. अशा परिस्थितीमध्ये, अशा वेळेमध्ये देवाच्या लोकांनो, बेठाणी गावामध्ये प्रभू येशू ख्रिस्त महारोग्याच्या कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी जेवायला बसलेला आहे. देवाच्या लोकांनो, मनुष्य बाह्य स्वरूप पहा, देवा अंतःकरण तोडून पहा. प्रेज द लॉर्ड. देव अंतःकरण पाहणारा देव आहे. मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो. चांगले कपडे आहेत, माणसे भाळून जातात. दिसायला सुंदर आहे, माणसं भाळून जातात. पण तुझ्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं हृदय काय आहे हे कोणा मनुष्याला समजत नाही. देवाच्या लोकांना आपण आणि अंगावर चांगले कपडे नाही, हरकत नाही. आपल्या डोक्याचे केस व्यवस्थित नाही, हरकत नाही. आपल्यामध्ये काही सौंदर्य नाही, हरकत नाही. कारण देवाचं पवित्र वचन सांगतं, परमेश्वर देव अंतःकरण दुरून पाहणारा प्रभू आहे. देवाला अंतःकरण पाहायचंय देवाच्या लोकांना. आपल्याला हे नाही पाहायचं. खूप गर्दी आहे, त्या गर्दीत मी गेले तर मला काहीतरी मिळेल, अजिबात नाही. मला सांग, आपला प्रभू आपलं अंतःकरण पाहणार. पैसा, धनसंपत्ती, ज्ञान, बुद्धी, विद्वत्ता, घरदार, नोकर चाकर, सर्व सोनं नाणं, या सर्व गोष्टी मनुष्य एकमेकांसमोर डोळ्याने पाहतात. परंतु जीवन ज्या देवाच्या लोकांना तो देणारा परमेश्वर, तो देणारा प्रभू, तो देणारा तुमचा आणि माझा मुक्तीदाता येशू हा हृदय पाहणारा देव आहे. क्षणाचा भरोसा नाही मनुष्याच्या जीवनाचा. परवा बदकर दादा आणि आम्ही नेमशोली आणि दादा आणि सुवर्ण आमच्या पुढं होते. तेव्हा न शिवायला गेले. आमच्यामध्ये 10-5 मिनिटाचा अंतर. दादा ते इकडून आले, आम्ही पुढे गेलो स्टँडवर. जाताना पेट्रोल पंपाच्या समोर ऍक्सिडेंट झाला. एक जण जागेवर गेला, एक जणाची पाय तुटली, हडकून. देवाच्या लोकांना दुःख काय असतं? तरुण पोर आहे तो बरोबर. दुःख काय आहे? त्याचा ऍक्सिडेंट झाला, जो मुलगा जागेवर मरण पावला, त्याची आई तिथे उभा आहे, भाऊ उभा आहे. काय ओरडतात, काय रडतात, किती आक्रोश करतात ते आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलं. बंद करतात आणि दादा मला आपली चला गाडी पडलेली ती पाहते, ज्याचे पाय मोडले तो मुलगा दवाखान्यात घेऊन चालला ते ती बाई पाहते. परंतु जो मुलगा गाडीच्या खाली मरून पडला तो तिला दिसायला तयार नाही. कुठे माझा मुलगा, कुठे माझा मुलगा, माझा मुलगा कुठे, माझा मुलगा कुठे? कोणतरी सांगा, कोणत्या दवाखान्यात गेला, कुठे गेला, काय झालं, जिवंत आहे का, काय लागलं, कसा आहे, काय असा प्रश्न करून ती बिचारी बाई भुरकी पडून गेली. देवाच्या लोकांना देवाचं पवित्र वचन सांगतं, परमेश्वर देव त्याच्या लेकराचं सांभाळ करतो, त्याच्या लेकराचं रक्षण करतो आणि त्याच्या लेकरांवर तो आपली कृपा दृष्टी. मरण, ऍक्सिडेंट, धोके होत राहणार, होणार. आल्याच्या नंतर पुन्हा मला भेटल्यानंतर दादा आपले सगळं काय असं ज्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, ज्या गाडी खरेदी केली तर धडकलेल्या गाडीने, ती गाडी आपलीच. दादाने म्हटलं, दादा मला बहुतेक ती गाडी पाहिली. म्हटलं हा ती गाडी आपली दादा, कोणाची गाडी मला लक्ष देणार का? त्यांनी सांगितलं
आपली गाडी पोपट द्यायची. देवाच्या लोकांनो, तुम्हाला आणि मला एक सांगायचं, एक शिकायचं आहे की आपण आपल्या घरात जेव्हा बसलेलो असतो तेव्हा आपल्या कुटुंबासाठी आपला पती, आपला मुलगा, आपली आई, आपले नातेवाईक जे कोणी घराच्या बाहेर गेले त्यांच्यासाठी गुडघे टेका, प्रार्थना करा परमेश्वराजवळ, हे प्रभू त्यांचं रक्षण कर, त्यांचं रक्षण कर. एक्सपर्ट ड्रायव्हर आहे पोपट. त्याच्यासारखा ड्रायव्हिंग करताना आपल्या भेट्यात कोण माणूस नाही. त्याच्यात गाडी येऊन धडकून तो काय करणार? बेंगलोर हायवेवर महाराष्ट्राच्या बाहेर गाडी घेऊन जाणारा एकच ड्रायव्हर आहे आपला तो. त्याच्याशिवाय डेअरी करत नाही. बेंगलोर जायला, हैदराबाद जायला, कर्नाटकला जायला, बेळगावला जायला, राजस्थानला जायला, मोठ्या नॅशनल हायवेवर जाणारा माणूस. देवाच्या लोकांनो, प्रार्थना तुम्हाला आणि मला अतिशय महत्त्वाची आहे की जी प्रार्थना तुमचा आणि माझं जीवन पटली करणारी आहे. प्रार्थना काय आहे माहिती आहे का तुम्हाला? वाटतं आपण प्रार्थना करतो, परंतु तुमची प्रार्थना काय करू शकतो यावर कधी विचार केला? जग तुम्हाला नावं ठेवत आहे, जग तुम्हाला सांगत आहे ही जी प्रार्थना ऐकली जाणार नाही, याची प्रार्थना ऐकली जाणार नाही, जग तुमच्याकडे बोट दाखवणार आहे. पण देवाच्या लोकांना, जेव्हा तुम्ही हृदयातून प्रार्थना करता तेव्हा प्रभू येशू तुमची प्रार्थना ऐकतो आणि प्रार्थना मेलेले मुर्दे देखील जिवंत करते. प्रार्थनेचं सामर्थ्य आहे देवाच्या लोकांना, ते आपलं जीवन पटली करणार आहे. तुम्हाला आणि मला जो येशू ख्रिस्त कळाला आहे ना, तो येशू तुम्हाला आणि मला कळाला, तो जगाला कळाला. तो जगाला कळाला येशू कोण आहे. देवाच्या लोकांना, येशू तुमचा आणि माझा जो प्रभू आहे, तो प्रभू जगाची उद्धार पालन करणारा देव आहे. तो तुमचा प्रत्येक शब्द ऐकणारा देव आहे. प्रत्येक शब्द तुम्ही काहीही मागाल त्या प्रभूला, तो बदली गेल्याशिवाय राहणार नाही. रात्री प्रार्थनेचं सामर्थ्य काय आहे? रात्री जवळजवळ दीड पावणे 2 वाजता मी संदेश ऐकला. पास्टर बेनी आणि पास्टर डॉक्टर डीजे दिनाकर, पॉल दिनाकर हे तिघ जण एका ठिकाणी होते इंग्लंडमध्ये. आणि डॉक्टर डीजे दिनाकर खाली बसले होते गर्दीमध्ये. त्यांना कार्यक्रमासाठी बोलवलं, ते प्रार्थना घेणार होते. पास्टर बेनीही तिथे होते. तिन्ही व्यक्ती अशा आहेत की या तिन्ही व्यक्तीला संपूर्ण जग ओळखतं. पूर्ण जग, ज्या जगामध्ये जिथे कुठे लोक राहतात ते लोक या तिघांना ओळखतात. हे तिघ साधे माणसं नाहीत. हे तिन्ही लोक जे आहेत ते साधे माणसं नाहीत. पास्टर बेनी विमानातून खाली उतरल्याबरोबर, विमान खाली उतरणार आहे ना एअरपोर्टला, त्यावेळेला एअरपोर्टला आवाज द्या सांगतात, अनाउन्स करतात. काय अनाउन्स करतात? की जगातला अति महान अभिषिक्त सेवक विमानातून खाली उतरत आहे, तेव्हा तुम्ही ज्या जागेवर बसलेले आहात त्या जागेवर खुर्च्या पॅक धरून बसा. ज्या जागेवर तुम्ही उभे आहात ते खाली बसा. कारण जेव्हा तो मनुष्य एअरपोर्टवर विमानतळावर जेव्हा उतरतो तेव्हा विमान पडायला सुरुवात होते, खुर्च्या पडायला सुरुवात होते, माणसं पडायला सुरुवात होतात. गर्दीत शिरला तर लाखो लोक असं जमीन झोपावा असे झोपत जातात. त्या जागेवर किती जण आहे. डॉक्टर डीजे दिनाकर जगातला असा व्यक्ती आहे की तो हजारो वेळा स्वर्गात गेला आणि पुन्हा खाली. ते खाली बसले असे दिनाकर बेनिन पासून समोर आहे. बेनिन पासून सांगतात की आजचा कार्यक्रम असा झाला, भारतामध्ये अशा देवाचे सेवक आहेत, अशी सेवा करतात आणि त्या देवाच्या सेवकाच्या आणि त्या ठिकाणी प्रार्थनेने
लाखो करोडो लोक आणि बरे होतात, मेलेले मुर्दे उठले आहेत, पुष्कळ चमत्कार झाले. डॉक्टर डीजे दिनाकर बद्दल सांगतात आणि बोलत असताना त्यांच्याबद्दल बोलताना सांगितलं, त्यांना वाटतं डॉक्टर डीजे दिनाकर दादा असे स्टेजवर येऊन बसले पाहिजे. पास्टर बेरिंग सांगतात की माय बिलव्ड ब्रदर डॉक्टर डीजे दिनाकर इज हिअर, ते इथे आहे असं म्हणून पाठीमागे स्टेजवर पाहतात. दिनाकर स्टेजवर नव्हते, खाली बसले होते. त्यांना वरती उचलून आणलं, वर घेऊन आणलं आणि त्यांना विचारलं की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वर्गात जाऊ नये का, देवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात, मग काय तुमच्या जीवनामध्ये काय काय तुम्ही पाहिजे आहे ते स्वतः सांगतात. जग संपूर्ण जग ऐकत आहे. असं बेनिंगला डॉक्टर डीजे दिनाकर सांगतात की मला देवाच्या आत्म्याने माझ्या शरीरातला आत्मा काढला. आता मला सांगा, एखाद्या व्यक्तीचा आत्मा निघून गेलो तो मनुष्य कसा काय अवस्थेमध्ये असतो? राईट? चौकास टाकाने बरोबर सांगितलं. काय अवस्थेत असतो? मेलेल्या अवस्थेत. आत्मा गेला म्हणजे मनुष्य मेला. बरोबर ना कोणी? आत्मा गेला म्हणजे तो मनुष्य मेला. डॉक्टर डीजे दिनाकर सांगतात माझ्यातला आत्मा काढला गेला आणि मला पित्याकडे घेऊन जायला. माझ्यामध्ये जो आत्मा आहे तो उचलला गेला आणि मग मला ते म्हणाले की तुला काय पाहिजे त्यासाठी तो घेऊन गेला. त्याने सांगितलं मी 7 वर्ष प्रार्थना केली. 7 वर्ष. काय प्रार्थना केली? 7 वर्ष देवाजवळ एकच प्रार्थना केली, प्रभूजी मला पवित्र आत्म्याची 9 कृपादान पाहिजे. 9 कृपादानाची आहे ते मला पाहिजे नाही बाबा. देवाच्या लोकांना 7 वर्ष प्रार्थना केली आणि ते सांगतात जेव्हा मला पवित्र आत्मा, देवाचा आत्मा मला जेव्हा स्वर्गाकडे घेऊन गेला तेव्हा मी प्रभू येशू ख्रिस्ताला माझ्या बरोबर बोलताना येशू माझ्याबरोबर बोलला आणि त्याने विचारलं मला की तुला काय पाहिजे आहे. आता लोक काय मागतात देव भेटल्यावर? पैसा दे, सोनं दे, घर दे, आमचं दे, तमकं दे, हे दे, ते दे. डॉक्टर डीजे दिनाकर सांगतात की जेव्हा मला प्रभू येशूने विचारलं की तुला काय पाहिजे तेव्हा मी प्रभूला म्हटलं हे परमेश्वर ते बाबा मला पवित्र आत्म्याची 9 कृपादान दे. देवाच्या लोकांना आपल्या जीवनामध्ये धनसंपत्ती, पैसा या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत, पण त्या देवाला मागण्यापेक्षा आपण आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याची कृपा मागणं आणि पवित्र आत्म्याचं दान मागणं गरजेचं. प्रेज द लॉर्ड. कारण जर पवित्र आत्म्याचं दान आपल्या जीवनात मिळेल तर आपलं संपूर्ण जीवन पटली होत नाही. जर पवित्र आत्मा आपल्या जीवनात असेल तर आपल्या जीवनातल्या समस्या आणि बंधनं सुटले जातील. कारण आपल्या बाजूने लढणारा पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. साधं उदाहरण सांग. जर आपण दोघे जण बरोबर चाललो, दोघे जण बरोबर चालले, कोण नवरा बायको चालले, माय लेकरं चालले, भाऊ बहिणी चालल्या, दोघे जण बरोबर चालले. जाताना त्याच्यातला जो कमकुवत आहे, बहीण भाऊ चालले, भाऊ मोठा आहे आणि बहीण त्याच्यापेक्षा 1 वर्षांनी लहान आहे. दोघांचं वय 10 वर्षाचं किंवा 5 वर्षाचं, 6 वर्षाचं आहे, पण भाऊ मोठा आहे. दोघं बहीण भाऊ रस्त्याने चालल्याच्या नंतर जाताना तुम्ही पाहिलं की ती लहान बहीण जी आहे तिला तिच्याच वयाच्या मुलाने मारलं होतं अगोदर. मग ते दोघं बहीण भाऊ चालल्याच्या नंतर ज्याने तिला मारलंय ती त्याला पाहून काय म्हटलंय ते माहिती? हा बाबा माझा भाऊ आलाय त्याला सांगाय. दुसरा समोरचा म्हणजे ते दोन्ही लेकरं लहान आहेत, समोरचा व्यक्ती लहान आहे, परंतु या बहिणीला भीती नाही. कारण तिला माहिती आहे की आता माझा भाऊ माझ्या बरोबर आहे, माझा वडील माझ्या बरोबर आहे, माझा जे कोणी पुरुष आहे तो माझ्या बरोबर आहे. देवाच्या लोकांना ज्याच्या बरोबर पवित्र आत्मा आहे त्याला शैतानाला भिण्याचं कारण नाही. कारण पवित्र आत्मा आपला मदतगार आहे. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा आपल्या पुढे चालणार आहे, पवित्र आत्मा आपल्याबरोबर लढणार आहे, पवित्र आत्मा आपल्या जाण्याच्या अगोदर काम करणार
आणि माझ्यासाठी प्रभू येशूने विसार म्हणून दिले. प्रेज द लॉर्ड. हे बोलताना डॉक्टर विजय दिनाकर सांगतात, मी प्रभू येशूला म्हटलं की प्रभू येशू मला पवित्र आत्म्याची नऊ कृपा दान. त्यांच्या डोक्यात काय आलं की मला पवित्र आत्मा पाहिजे. कारण एका कुटुंबामध्ये डॉक्टर विजय दिनाकर, त्यांचे वडील, त्यांचे पास्टर मद्रासमध्ये एका घरी चर्च सुटल्याच्या नंतर प्रार्थनेसाठी गेले आणि एका व्यक्तीसाठी प्रार्थना करायला गेले. तो व्यक्ती अतिशय आजारी होता आणि आजारी असलेल्या व्यक्तीजवळ ते प्रार्थना करायला गेल्याच्या नंतर त्या पास्टरने प्रार्थना केली. डॉक्टर विजय दिनाकर सांगतात, माझ्या वडिलांनी प्रार्थना केली. परंतु मी त्या व्यक्तीच्या घरून जेव्हा माझ्या घराकडे आलो तेव्हा माझ्या हृदयामध्ये एवढं दुःख वाटलं, कारण त्या व्यक्तीच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. प्रभू हा मरणार आहे, याच्यासाठी प्रार्थना केली की दे बाबा, याच्या बायकोला सांभाळ, याच्या लेकराला सांभाळ, याच्या गणपताला सांभाळ, अशी प्रार्थना केली. परंतु हे परमेश्वर दे बाबा, हे प्रभू येशू, मी अशी प्रार्थना का करू शकत नाही की या व्यक्तीला हा आजार निघून गेला. मी का प्रार्थना करू शकत नाही ते सांगतात की माझ्या पास्टरला विचारलं तेव्हा माझ्या पास्टरने सांगितलं की या व्यक्तीसाठी प्रार्थना करायला, हिचे रोग बरे होण्यासाठी जी प्रार्थनेचं सामर्थ्य लागतं ते सामर्थ्य किंवा रोग जाण्यासाठी जी तू प्रार्थना विनंती करणार आहे त्याच्यासाठी पवित्र आत्म्याची गरज आहे. घरी जा, करीतकाराचा 12वा अध्याय वाच, त्यामध्ये पवित्र आत्म्याची कृपा झाली. ते घरी गेल्याने सांगितलं, त्यानंतर तो व्यक्ती मरण पावला. ते म्हणतात की माझ्या डोक्यात राहिलं की हे प्रभू, मी या व्यक्तीसाठी प्रार्थना करायला गेलो, जर माझ्याकडे पवित्र आत्म्याची कृपा झाली असती तर तो व्यक्ती बरा झाला असता. देवाच्या लोकांना बऱ्याच वेळेला आपण एखाद्या आजारी व्यक्तीला भेटायला जातो तेव्हा आपण रडतो, तेव्हा आपल्याला दुःख वाटतं, त्याच्या लेकराबद्दल, त्याच्या कुटुंबाबद्दल, त्याच्या जीवनाबद्दल, त्याच्या आजाराबद्दल. परंतु आपल्यामध्ये हे सामर्थ्य असणं गरजेचं आहे की त्या सामर्थ्याने आपण त्याच्या जो काही आजार आहे तो थांबवता आला पाहिजे. पवित्र आत्म्याचा आग आपल्याला पाहिजे की ज्या आगीच्या द्वारे ते रोग जळून गेले पाहिजे, ते रोग आणि येशूच्या नावात नाहीसे झाले पाहिजे. त्या वेळेला ती काहीच करू शकले नाही, म्हणून त्याच्या डोक्यात एकच प्रश्न आला की मला पवित्र आत्म्याची नऊ कृपा मिळवून घ्यायची. येशू ख्रिस्ता हसला, बाबा ही पवित्र आत्म्याची कृपा दानाची आहे, ही कृपा दान तुला मिळायची, ठीक आहे, चल आपण पित्याकडे जाऊ. ते पित्याकडे गेले. पिता त्याला म्हणाले, मी तुला पवित्र आत्म्याची नऊ कृपा दान देतो. हजारो देवदूत, हजारो लोक स्वर्ग देवाच्या लोकात आणि त्यासाठी कृपा दान मिळाली. आणि मग ते सांगतात की मी परमेश्वराचे एक वरदान मागितलं. काय वरदान मागितलं की परमेश्वर देवा मला कळवण्याचं हृदय, मला असं हृदय दे की माझ्या समोर जो व्यक्ती, त्या व्यक्तीसाठी माझ्या जीवनात कळवळा तयार झाला पाहिजे. मला त्या व्यक्तीबद्दल आणि प्रेमळ परमेश्वर दे बाबा एक असा हृदय बनव की जेणेकरून मी त्याच्यासाठी रडून प्रार्थना केली. एकच गोष्ट आहे देवाच्या लोकांना, प्रार्थना करत असताना जीव साठवली जाते. माहिती काय तुम्हाला? प्रार्थना जी आहे दुपारप्रमाणे देवाचे दूत येतात, प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाठवतात, त्याचं उत्तर परत आपल्याला बघा. प्रार्थना केल्याच्या नंतर ज्या विषयी आपण प्रार्थना केली प्रभू ऐकतो, उत्तर देतो. म्हणजे आपली प्रार्थना, आपली विनंती देवाकडे जाते, देव ती मंजूर करतो. मंजूर केल्याच्या नंतर ती खालीच्या ठिकाणी प्रार्थना केली त्याला मिळून जाते.
देवाजवळ काय शिल्लक आहे? परमेश्वराजवळ शिल्लक काय आहे? जे काय तुम्ही मागत आहात, तुम्ही मागितलं प्रभू मला घर दे, देवाने घर दिलं. तुमची प्रार्थना शिल्लक आहे का तिथे? घराबद्दलची नाही. ती म्हणते प्रभू मला आरोग्य दे, देवाने तुम्हाला आरोग्य दिलं. देवाजवळ शिल्लक आहे का? नाही. ती म्हणते प्रभू मला ज्ञान दे, प्रभूने ज्ञान दिलं. तिथे शिल्लक आहे का? नाही. एकच गोष्ट आहे जी प्रभू त्याच्या जवळ घेते आणि ती गोष्ट ही आहे, लक्षपूर्वक ऐका. प्रभू म्हणतो मी तुझ्या डोळ्यातले अश्रू माझ्या पवित्र बुडली भरून ठेवते. प्रेज द लॉर्ड. तुझ्या डोळ्यातले अश्रू, जो अश्रू पुन्हा नेत्राने पेरणी करतो, देवाचं वचन सांगतं तो हर्षाने कापणी करी. हे अश्रू देवाच्या पवित्र बुद्धीत ठेवले आहे, ज्याचं प्रतिफळ प्रभू तुम्हाला लाखो पडले आहे. यासाठी आपल्याजवळ अश्रूपूर्ण नेत्राची प्रार्थना असणं गरजेचं. रत्नाने अश्रू आपल्या असणं गरजेचं आहे. दुःखासमोर दिसतात त्या व्यक्तीसाठी कळवल्याने प्रार्थना करणं गरजेचं आहे, कारण येशू रडलाय देवाच्या लोकांना. नऊ कृपा असू बेरी बसले, डॉक्टर डीजे दिनाकर बसलेले, त्याचा मुलगा फॉन दिनाकर बसलेला आहे, तिघे बसले. अतिशय पवित्र आणि भयानक जबरदस्त वातावरण आहे. लाखो करोडो लोक बघत आहेत. ज्यावेळेला पास्टर बेनी डॉक्टर डीजे दिनाकरला विचार, आपल्या काही माणसं विचारतो तुम्ही नगरला किती वेळ लागेल, पुण्याला किती वेळ लागेल, आणखी थोडस लांब गेल्याच्या बेंगलोरला किती वेळा गेला, आंध्रात किती वेळा गेला, आपण नगरला किती वेळा गेलो हे आपण टपकन सांगू गेलो 5-50 वेळा. आपण पुण्याला किती वेळा गेलो आपण सांगू गेलो आणखी 5-25 वेळेला. मुंबईला किती वेळा गेलो एवढ्या वेळेला. परंतु जर आपल्याला विचारलं की तुम्ही बेंगलोरला गेला तर आपण काय सांगू? आणखी काय पाहिलं नाही, आणखी काही. आपल्याला आनंद वाटतो की हा व्यक्ती त्या गावाला किती वेळा जाऊन आला. आता पास्टर बेनी यांनी प्रश्न विचारला डॉक्टर डीजे दिनाकर, माय डिअर बिलॉव्ड ब्रदर, हाऊ मच टाइम, किती वेळा तुम्ही स्वर्ग पाहिला, किती वेळा तुम्ही स्वर्गात गेले आहात. देवाच्या लोकांना जसा भेटला माणूस पुकारण्याला लाखो वेळा गेला, असे डॉक्टर तिचे समोर बसल्या काय सांगितलं? सेव्हरल टाइम. हजारो वेळा मी स्वर्गात गेलो आणि स्वर्गातून पुन्हा खाली आलो. देवाच्या लोकांना देवाचं पवित्र वचन सांगतं देवाजवळ मागा, म्हणजे तो म्हणतो मी तुम्हाला राष्ट्र वंदन दाखवतो. तुम्ही मला मागा म्हणजे मी तुम्हाला जे काही तुमच्या जीवनात पाहिजे या सर्व गोष्टी, आणि या सर्व गोष्टी मिळवून देण्यासाठी पवित्र आत्मा अतिशय मौल्यवान आहे. बेथानी हे प्रभू येशू ख्रिस्त गेला. शिमोन नावाच्या कुष्ठ रोग्याचा घरी जेवायला बसला. बघा महारोग्याबद्दल देवाचे वचन सांगते, ज्याला कोड आहे, ज्याला महारोग आहे, त्याला विशीच्या बाहेर ठेवावं, त्याला धोंडमार करावी, तो गावात दिसता क्षणी त्याच्यावर ढगाची रास करावी, त्याने खालचा ओठ आपल्या हातात दाबून धरावा, अशुद्ध अशुद्ध ओढत राहावं. आणि प्रभू येशू ख्रिस्त कोणाच्या घरी जाऊन बसला? महारोग्याच्या. ज्या महारोग्याला स्पर्शच करू नका म्हटलंय, दिसल्याबरोबर त्याला दगड मारा. महारोगी दिसला का दगड मारायची, मरुस्त. आणि येशू ख्रिस्त महारोग्याच्या घरी बसला. देवाच्या लोकांना ज्याला मारण्यासाठी राजाने सांगितलं, ज्याला मारण्यासाठी मोशेचं नियमशास्त्र सांगतं, मोशेचं नियम त्याला धोंड मार करायला हे सांगतं, परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्या महारोग्याच्या घरात जाऊन बसले. येशू ख्रिस्त रोगावर प्रेम करत नाही, ज्याला रोग झालाय त्याच्यावर प्रेम करत. प्रेज द लॉर्ड. येशू आजाराची चिंता करत नाही, जो आजार आहे ना तो काढून टाकतो. रडत रडत आपल्याकडे एखादा माणूस आता आपण त्या
माणसाची काळजी त्या चिंतेने आपण रडायला लागतो, आपणही होतो. परंतु प्रभू येशूकडे जो कोणी जातो प्रभू त्याला त्या बंधनातून मुक्त करतो. अशा घरामध्ये एक स्त्री आहे. आता गेली 5 दिवशी आल्याच्या नंतर तिने एक कुपी घेतली तेलाची आणि कुपी घेतल्याच्या नंतर ती फोडली आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या डोक्यावर एवढं सुगंधी तेल, एवढं सुगंधी तेल, एवढं सुगंधी तेल. देवाचं वचन सांगतं की त्या तेलाच्या सुगंधाने संपूर्ण घर दरवळून लोक कुरकुर करायला लागले. लोक कुरकुर करायला लागले. बाई कोण आहे? ही बाई वेडी आहे का? हिने या जे येशूच्या डोक्यावर जे सुगंधी द्रव, सुगंधी तेल जे ओतलेलं आहे त्याची किंमत किती आली असती? किती आली असती? 300 रुपयापेक्षा जास्त. बस मार्कुस शुभवर्तमानाचा 14 अध्याय प्रत्येक वाचा. तो बेथान येथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी जेवायस बसला असता. हा, कोणी एक स्त्री जटामासाचा फार मौल्यवान सुगंधी तेलाने फार मौल्यवान, फार मौल्यवान, अति मौल्यवान, फार त्याचं मोल फार आहे, अति मौल्यवान जटामासाचं सुगंधी तेल घेऊन सुगंधी तेलाने भरलेली अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिने ती कुपी फोडून त्याच्या तिने ती कुपी फोडली आणि त्याच्या मस्तकावर ओतली. डोक्यावर उठली येशूच्या. त्याच्या सुगंधाने संपूर्ण घर दरवळून गेलं. तेव्हा ते म्हणाले, काय म्हणाले? तेव्हा कित्येक जण आपसात चढ-पडून म्हणाले, कित्येक जण आपसात चढ-पडून नाही, चढ-पडून म्हणाले. काय म्हणाले? या सुगंधी तेलाची या सुगंधी तेलाची अशी नासाडी कशासाठी? अशी नासाडी का? पहा, तेल कोणाचं? तेल कोणाचं? अशी बाईची. बाटली कोणाची? बाईची. डोकं कोणाचं? प्रभू येशूचं. तिने फोडली, तिने ओतली. लोक म्हणतात कशाला मग एवढं करायचं? देवाच्या लोकांना जेव्हा आपण येशूसाठी काहीतरी करतो तेव्हा लोक काय गरज एवढा देव करायची? पहा, करते कोणासाठी? सांगा आता साधं 5 मिनिटं ऐका सगळे. तेलाची कुपी जी आहे सुगंधी कमल्या म्हणली कोणाची आहे ती? बाईची. तिने फोडायची, तोडायची, विकायची प्रश्न कोणाचा आहे? त्या बाईचा आहे का नाही? तिने ती तेलाची कुपी घेतली ज्याची अनमोल मोठी किंमत आहे, भयंकर. ती घेऊन आली येशूच्या डोक्यावरती ओतली पूर्णच्या पूर्ण. लोक विचार करायला लागले. काय विचार करतात? एवढी नासाडी कशाला बाबा? 300 रुपयापेक्षा जास्त का तुला करायचंय का? तुम्हाला करायचंय काय? येशूसाठी ती करत आहे. जेव्हा येशूच्या नावाने आपण काही करतो तेव्हा लोक आपल्याला नाव ठेवतात. कारण ते जात नाही आणि दुसऱ्याला जाऊ देते खेकड्याच्या आवडतीसाठी. बरोबर आहे की नाही? एका बाटलीत 2 बाटल्या घेऊन एक माणूस चालला असते. जाताना 2 बाटल्या भरलेल्या जवळ एका बाटलीचं तोंड कापडाने पॅक बांधले आणि एक बाटली मोकळीच, म्हणजे 2 न बाटले. जाताना समोरून त्याला विचारलं दादा एका माणसाने येताना, कवा भाऊ काय घेऊन चालले बाटली? तर म्हटलं 2 बाटल्यामध्ये ज्या बाटलीचं तोंड बांधलंय तिच्यात मासे आणि जी बाटलीचं तोंड बांधलंय तिच्यात खेकडे. समोरचा मग हसायला लागला, काय केला म्हणून? जी माशाची बाटली आहे तिचं तोंड बांधायची गरज काय? आणि खेकड्याच्या बाटलीचं तोंड का नाही बांधलं? तो मासे खेकडे घेऊन जाणारा माणूस त्याला रस्त्याने चालताना म्हणाय, माझं आयुष्य मासे धरायला खेकडे काय काय नाही. माशाच्या बाटलीचं तोंड याच्यासाठी बांधलंय की जर जिवंत मासे जर माशाने बाटलीतून उडी मारली का तो खाली पडत आणि खाली पडला का तो पडत. तो काय मासा म्हणून खेकडे मारायचे
एक खेकडा वर चालला का खेकडा 10-12 पाय आहे, खालचा त्याला टंगडीला टंगडी गुती तो असला. तो वर चालला का त्याला दुसरा टंगडी गुती तो वर गेला का त्याला आणखी एक टंगडी गुती. तोपर्यंत यांच्या गुंतागुंतीमध्ये मी यांना बाजारात घेऊन विकित नाही तोपर्यंत असं जीवन आहे देवाच्या लोकांना. जो स्वतःला विश्वासाने समजतात त्या सगळे लोक प्रभू विश्वास ठेवणारे दाखवतात पण अंतःकरणात नाही. दोन पोरं देवाची सेवा करतात का? मला सांगा, त्या बापाचं दुकान सोन्याचं आहे, त्याचे पोरं काय धंदा करतील? सोनं विकायचं. ज्याच्या बापाचं दुकान हिऱ्याचं आहे, त्याचे पोरं काय विकतील? हे पोटात असताना आम्ही दोघं जण बायको हे काय करते? त्यांचा बाप काय करते? देवापती सेवा. हे पालक आहे, मी पालक आहे, माझं मुलं काय व्हायला पाहिजे? पालक. ते पासले त्यांची मुलं काय व्हायला पाहिजे? मग ते जर आता देवाची सेवा करतात तर बाकीचे काय म्हणायचे? पोर जमिनी झाली तुझी, तुला काय माहिती? त्यांचा बाप चेहरा झाला होता. आम्ही गेले आहोत पण कशासाठी? प्रभूच्या सुवार्तेसाठी, आत्मिक जिंकण्यासाठी, देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी, एक एक व्यक्तीला देवाच्या घरात घेऊन येण्यासाठी. कारण देवाचं वचन सांगते, एखादा मरताना जर तू पाहतोस तुला जरा वेळ काही वाटणार नाही, पण त्याच्या रक्ताचा जाग प्रभू तुला विचार. एवढं तेल सुगंधी आहे की ज्याचे 300 रुपये आहेत. 2022 वर्षाच्या अगोदर 300 रुपयाचे तेल. म्हातारे माणसं सांगतात, बंगल्यावर सांगतात, दया तू बाजारात केवढा बाजार नाही तू करून बाजारात जायची तेव्हा बाजार केवढा आणायची दुकानाचा? बर किती यायचा? हा 2 बायला धान्य पाहिजे बरं का. 200 रुपयाच्या बाजारात 2 बायला धान्य, तेल, सारं सामान, मटन 2 किलो, मिरच्या, खाऊ सगळं 200 रुपयाच्या बाजारामध्ये. बघा हा कुणाचा बाजार? बरोबर. ऐका त्याला वेळ. हा त्याच्यातून 50 मागा म्हणजे 1,000 बाजार. 150 रुपयामध्ये 40 वर्षापूर्वी 2 बायला धान्य, मटन, तेल, खाऊ, बाजारात फुटाणे, मिरच्या, कांदे, वांगे, बटाटे सर्व घेऊन 50 रुपये मागे. किती वर्षापूर्वी? 40 वर्ष. येशू ख्रिस्ताला जगात येऊन कॅलेंडर प्रमाणे 2022 वर्ष झाले. मग 2022 वर्षापूर्वी 300 रुपयाची किंमत किती असते? 2022 वर्षापूर्वी दादा 40 वर्षापूर्वी 200 रुपयाला बाजरीचं पोतं होतं. 40-50 वर्षापूर्वी. 2022 वर्षापूर्वी 300 रुपयाचं तेल आहे. आपल्याला 300 रुपये म्हणजे 3 लाख 3 कोटी या रेंजमध्ये गेले त्या. पण मला सांगा, ही बाईची हिंमत किती आहे? 300 रुपयाचे 300 रुपये उचलायचे. आणि येऊलाचा विश्वास किती? 30 रुपयाची ईश्वर धरून देतोय. पहा याच्यापेक्षा बाई अक्कलबाज म्हणावं का तो अक्कलबाज म्हणावा? यहुदा इस्करियोत 30 रुपयाला येशूला धरून देतोय. जो जग निर्माण करणार आहे, जो त्याचा स्वतःचा प्रभू आहे. आणि या बाईला हे माहिती नाही की 300 रुपये आले का मी कपडे दिश होईल, मी काहीतरी होईल. ती म्हटली नाही, हे 300 रुपये घेऊन मी काय करू? हे 300 रुपये जमा करून मी काय करू? जर हे तेल माझ्या येशूच्या शरीरावर पडलं तर माझं जीवन बदललं. प्रेज द लॉर्ड. जे काही आपल्याला तो येशूसाठी करायचं त्यामध्ये देवाची सगळ्यांनी येशू ख्रिस्ताच्या नावाने या जे काही केलं ते माझ्या उद्धार कार्यासाठी. मी मेल्यावर जे करायचं आहे, मेल्यावर काय करायचं आहे? येशूच्या शरीराला तेल लावायचं आहे, सुगंधित तेल लावायचं आहे. आपल्या घरात, आपल्या शेजारी कुणी नातेवाईक कोणतरी मरण पावलं तर आपण काय करतो? त्या माणसाला तेल लावतो, तूप लावतो. का? की त्याचे शरीर नरम राहावं.
प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, मी मरण्याच्या अगोदर या स्त्रीने माझ्या शरीराला तेल लावलं आहे. आता माझ्या शरीराला मरण झाल्याच्या नंतर तेल लावण्याची गरज नाही. ज्याच्या जागेवर सुवार्ता सांगितली जाईल, ज्याच्या जागेवर देवाच्या राज्याची घोषणा केली जाईल, त्या वेळेला लोक या स्त्रीची आठवण करणार आहे. म्हणून देवाचा हुकम आता या उपवासाच्या दिवसामध्ये, हा रविवार शेवटचा रविवार आहे, 10 तारखेचा रविवार जावल्याचा रविवार, त्याच्यानंतरचा रविवार ईस्टरचा रविवार, 3 रविवार राहिले. आता तेलाची कुटुंब बरोबर आहे. देवासाठी देव गरजेचं आहे. काय द्यायचं? आपलं जीवन द्या. पैसा नाही पाहिजे. पैशाची काय किंमत आहे देवाच्या? पैशाची किंमत तुम्हाला सांगितली 2 मिनिटं बरोबर का? तुमच्याकडे 10 रुपयाची नोट आहे आणि तुम्ही दुकानात गेला आणि तुमच्या शेजारी जो माणूस आहे त्याच्याकडे 2000 रुपयाची नोट आहे. 10 रुपयाची तुम्ही काहीतरी वस्तू घेतली. बघा आता तुमच्या जवळ 2000ची नोट आहे आणि दीपाजवळ 10 रुपयाची नोट आहे. तुम्ही दोघी जणी दुकानात गेला. ऐका बरं का वाक्य, समजा काय करा का आता, तुम्ही दोघी जणी, हिच्याकडे 10 रुपयाची नोट आहे, तुमच्याकडे 2000 रुपयाची नोट आहे. किंमत कोणत्या नोटीची जास्त आहे? तुमच्या 2000. दुकानात गेल्याच्या नंतर दुकानदाराला काहीतरी सामान मागितले 10 रुपयाचे. दुकानदाराने 10 रुपयाची नोट घेतली. अशी काय लागतं तुम्हाला? 10 रुपयाचं काम घेतली आणि आपल्याकडे टाकून दिली. तुम्ही 2000 रुपयाची नोट काढून त्याला दिली. काय करतो ते दुकानदार? डायरेक्ट टाकी दुकानदार काय करतो? काय करतो भैया? काय करतो? ती नोट अशी वाकडी तिकडी पालथी उलथी करू पाहतो. म्हणजे 2 रुपयाची 2000ची जी नोट आहे तिला तपासलं जातं आणि 10 रुपयाची जी नोट आहे तिला तपासलं जात नाही. देवाच्या लोकांनो, तुम्हाला आणि मला प्रभूने जे अनमोल जीवन दिलेलं आहे, अनमोल, त्याचं मोलच आपण करू शकत नाही, ते जीवन तपासून पाहणं गरजेचं आहे. कारण प्रभू त्यामध्ये आशीर्वाद देणारा देव आहे. आशीर्वाद लाख मोलाचं जीवन प्रभूने. मग 2000 रुपयाची नोट एवढी पाहावं लागती का? आपल्याला 2000 रुपये मोठे म्हणायचं काय नाही का? कप्तान म्हणतात चालतच नाही काय ना तोंडात माझ्या. 500 रुपयाच्या नोटा बंद केल्या. त्यावेळेला लोकांनी सांगितलं, रडायला सुरुवात केली. बाहेर आमच्या बदरीत बाई दिली 500 रुपये कोणाला बदलला काही लक्षात नाही. आले का ठेवशी, आले का ठेवशी, आले का ठेवशी. उसळे बाई बाई 500 रुपयाच्या नोटा आले का ठेव. विचारलं का अरे आहे का पैसे काढता? काहीच नाही मॅम. 500ची नोट उशी, 500ची नोट इकडं पोच तिकडं पोच. नोटा बंद झाल्यावर मला फोन आला. पहिला फोन म्हणजे भाऊला लावा. काय भावा काय पहिला फोन भाऊला. मला फोन आला, मला सांगितलं भाऊ तुमच्या संग मला बोलायचं एकट्याला. अरे म्हटलं आता मोबाईलवर बोलतोय म्हणजे एकट्याकडे बोलतोय ना, तू टाकाय कुठं तरी नांदून बोल. बोलल्यावर मला सांगितलं, मला भाऊ 500च्या नोटा खरंच बंद झाल्या का? म्हणजे जगात बंद झाल्या काय कळलं काय पडलं. हाय भाऊ आहे मी ऐकाय म्हटलं ब्रदर ऐका माग ब्रदर नाही माग मी लांब आले म्हणजे तुझा झाला किती नोट आहे म्हणतो. काय याच्यामुळे बरेच या असं ब्रदरला पक्का माहिती की नोटासाठीच फोन केला. त्यांनी सांगितलं अरे ब्रदरच काय कुणीच नोटा चालू करू शकत नाही, बंद पडल्याला फेकून दे. हा जर माझं दिले तू जर म्हणलं का ब्रदर ओळखीचे तर मला सुट्टी दिली भाऊ. यांनी सगळ्या नोटा घातल्या, त्या नोटा देऊन टाकल्या. बायकोला सांगितलं की आज ती किंमत आहे का गोळी तुझ्या भावा आणि मी म्हणून घेऊन आलो. म्हणजे जेव्हा नोटा बंद होतात तेव्हा त्याची कागदाची किंमत संपून जाते. परंतु प्रभूने जे जीवन दिलं देवाच्या लोकांना ते आजही जीवन आहे आणि आपण मेल्याच्या नंतर सार्वकालिक जीवन देतो. म्हणून देवाच्या वचनामध्ये स्थिर राहा. या स्त्रीने येशू ख्रिस्ताच्या डोक्यावरची ते सुगंधी द्रव्य लावलं. त्याचा परिणाम हा झाला की तिला
देवाने एवढा आशीर्वाद दिला की ज्या ज्या जागेवर बायबल वाचलं जातं या बाईबद्दल वाचलं जातं येशूच्या तेला बघ्याबद्दल वाचलं जातं त्या वेळेला या बाईची आठवण देवाच्या लोकांना तुम्ही देखील आपल्या प्रभूला असं जीवन द्या की ज्या जीवनामध्ये लोक आपल्याकडे पाहू बघा लोक आपल्याला काय म्हणतात तुम्ही भांडायला लागल्या का समोरची भांडणारी बाई काय म्हणते ऐक माहिती तुम्हाला काय म्हणते ती तुम्हाला गच्चून देते तुम्ही तिला शिवाय देता पण तिच्या तुम्हाला तुम्ही एक वाक्य निघत काय वाक्य निघत ऐक माहिती असं देवाची माणसं ते फिरा काय भांडायला लागली काय म्हणते असे देवाची माणसं पण असे प्रार्थना करतात येत का म्हणजे शैतान भांडू लागतो भांडता पटणावी कोणाची करून जातो देवाची म्हणून देवाच्या लोकांनो आपण आपलं जीवन प्रभूच्या चला यावेळेला आपले डोळे बंद करूया प्रभूचं प्रार्थना